नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय राजेश जगताप यांची आडूसा ही कादंबरी. आणि श्रोते हो, या कादंबरीच्या निमित्तानं आपण आपल्या श्रोत्यांमध्ये एक स्पर्धा ठेवलेली आहे. या कादंबरीचे म्हणजे आडूसा या कादंबरीचे सगळे भाग नीट लक्षपूर्वक ऐका, कारण या कादंबरीमध्ये राजेश जगताप सरांच्या आगामी 2 कादंबऱ्यांची नावं दडलेली आहेत. ही नावं जे पहिले 5 श्रोते ओळखतील त्यांना राजेश जगताप सर प्रत्येकी एक आडूसाची प्रत भेट म्हणून देणार आहेत. त्यामुळे हे सर्व भाग अतिशय काळजीपूर्वक ऐका, हीच एक नम्र विनंती. तुम्हाला ती नावं लक्षात आली की आम्हाला व्हॉट्सअप करा. त्या व्हॉट्सअपमध्ये तुमचं नाव, तुमचा व्हॉट्सअपचा नंबर आणि मेल ID हे असलं पाहिजे, आणि ती 2 नावं. चला श्रोते हो, चालू करूयात राजेश जगताप लिखित आडूसा या कादंबरीचा भाग 7वा. मृगाच्या पहिल्या पावसाला 10-12 दिवस झाले होते. माळरान आणि वावराचे बांध हिरवे दिसू लागले होते. शिवारात चांगला वापसा तयार झाल्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली होती. कुणी पेरणीला सुरुवात केली होती तर कुणी पेरणीची जुळवाजुळव करण्यासाठी याच्या त्याच्या घराचे उंबरे झिजवायला लागला होता. बियाणासाठी धडपडू लागला होता. रोज आभाळ भरून येत असल्यामुळे जीवाची धाकधूक होऊ लागली होती. पावसा आधी पेरणी उरकली तर चिंता मिटणार होती. म्हसुबाला कोंबडा दिल्यामुळे गोदाईची चिंता मिटली होती. पेरण्या आवरल्यावर शिवारात लगेच काही काम असणार नव्हतं. धनाजीचा हात मोकळा झाल्यावर एका दिवशी जेजुरीला जाऊन यायचं असा गोदाईचा विचार होता. तशी ती भागाईसोबत गायवाडीच्या भक्ताकडं खेटीला जाऊन आली होती. भक्तानं कुळदैवतांचा कुळाचार मोडल्यामुळे घरात पाळणं हलत नाही असं सांगितलं होतं. कुळाचार पुन्हा सुरू करायचा असेल तर जेजुरीला जाऊन खंडोबाची माफी मागावी. जागरण गोंधळ घालून कुळाचाराला सुरुवात केल्यास अडचणी दूर होतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. हे सगळं व्यवस्थित जुळून आलं तर बरं होईल असा विचार करत होते. यावेळी पारूनं ऐकलं नाही किंवा काही खळखळ केली तर सुमीला 4-8 दिवस मुक्कामाला घेऊन यायचं, म्हणजे तिला धाक बसेल असाही तिने विचार केला होता. भीमाईचा जागरण गोंधळ घालण्याचा विचार मात्र पुरता फसला होता. वाघ्यानं पहाटेपर्यंत दिमडी वाजवली होती. मुरळीचे पाय आणि कंबर नाचून नाचून दुखले होते. पहाटेला लंगर तोडण्याची वेळ आल्यावर वाघ्यानं लंगराची पूजा केली. मुरल्याला लंगर तोडण्यास सांगितलं. त्यांनी 2-3 वेळा प्रयत्न करूनही लंगर तुटला नव्हता. मग वाघ्या उभा राहिला आणि म्हणाला, "हे पहा राजे हो, मुरली भाऊनं लंगर तोडण्यासाठी बराच जोर लावला. तुम्ही समद्याने पाहिलं पर लंगर काय तोटाना. म्या समद्याला हात जोडून विनंती करतो, कुणी हाताची घडी घालून बसला असन तर हात मोकळे करा. कुणी लिंबू धरून बसला असन तर त्यानं ते फेकून द्या. आणि एखादी माय माऊली येटाळशी असन तर तिने उठून घरी जाव. होतं कधी असं चुकून माकून, हटकून नाही ना करत कोणी. तेव्हा असं कोणी असन तर त्या माऊलीनं राग धरू नये. देवाचे रीतिरिवाज पाळायला लागते तो." वाघ्यानं आणि मुरल्यानं बराच आटापिटा करूनही लंगर तुटला नव्हता. म्हणून अपशकून झाल्याचं सगळ्यांचं म्हणणं पडलं. बामणाला पत्रिका दाखवून ग्रहशांती करून घ्यावी. जेजुरीला जाऊन देवाच्या पायावर डोकं ठेवून माफी मागावी आणि मग पुन्हा एकदा लंगर तोडावा असं ठरलं. पारूला हे सगळं अंजीकडनं समजलं तेव्हा तिने मनातल्या मनात मुरल्याला शिव्यांची लाखोली वाहिली होती. "मुडदा, काळ तोंड्या, तिकडं देवाच्या नावानं जागरण गोंधळ चालू असताना लोकाईच्या लेकी बाळीला सवासणीला तारास दिल्यावर देव तरी कसा पावन? असाच मरल त्यो बिन लागण्याचा" असा शापसुद्धा दिला होता. धनाजीकडं स्वतःचा जामानिमा असल्यामुळे त्याला काळजी नव्हती. रंगराव बरेच सावरल्यामुळे तो खुशीत होता. रंगराव चावडी, वेशीतलं महादेवाचं देऊळ आणि ग्रामपंचायतीपर्यंत सकाळ संध्याकाळ पाय मोकळे करायला जात होते. गावकऱ्यांच्या गाठी भेटीत नव्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. पाणी, पाऊस आणि शेतीभातीच्या चर्चा करत होते. मनाची मरगळ गळून पडत होती. घराचा एक कोपरा हळूहळू अंग झटकू लागला होता. आज उद्या वावरात वखर धरून सुरुवात करावी म्हणून धनाजी तयारीला लागला होता. दुपारची जेवणं झाल्यावर सगळे ओसरीत बसले होते.
आभाळात काळ्या पांढऱ्या ढगांची गर्दी व्हायला लागली होती. पण भिरभिरणारं वारं लांब लांब उडवून नेत होतं. अंगणात सायकलची घंटी वाजली. गळ्यातली टपालाची थैली सांभाळत यशवंत ओटा चढून वर आला. गोदा मावशे, आहेस का ग घरात? ये र बाबा ये, बस. पारू, पाणी आण ग. पारू उठून पाणी आणायला घरात गेली. काय धनु भाऊ, काय म्हणती पाटाची भानगड? काय म्हणायचं, सरपंच त्या दिवशी म्हणत होते पर सरकारचं काम आणि 6 महिने थांब, बघू जावाचं तावा. पारू पाणी घेऊन आली. पाण्याचा तांब्या यशवंतच्या हाती देऊन तशीच भिंतीला टेकून उभी राहिली. यशवंता कामाशिवाय येत नाही हे ती जाणून होती. आता कोणाचं टपाल आणलंय का अजून दुसरंच काही काम आहे याचा सगळे विचार करत होते. तेवढ्यात त्यानं थैलीत हात घातला. अरे कुणाचं टपाल आणलंय काय? गोदाईनं विचारलं. टपाल्याचे बंडू मामाचं. माहेरून भावाचं टपाल आल्याचं ऐकताच गोदाईचं काळीज सोपा एवढं झालं. भावानं काय लिहिलंय हे ऐकण्यासाठी कान आतुरले. टपाल काढून यशवंतानं धनाजीच्या हातात दिलं. मावशे, कावा धरणगावला गेली तर मग ह्या आईला बी घेऊन जाय. बऱ्या दिवसापासून जायचं म्हणती पण जाणंच होई ना. बघ जरा. बरं येऊ का आता? असं म्हणून यशवंता उठला. अरे बस की, चहा पिऊन जाय. काम असल्या बिगर कावा येत बी नाही. गोदाईनं आग्रह केला. नाही नको मावशे, चहा नको, आता येतो म्या. असं म्हणून तो ओटा उतरून खाली गेला. सायकलची घंटी वाजवत निघूनही गेला. धनू, अरे काय लिवलंय मामानं, वाच तरी. गोदाई म्हणाली. धनाजीनं टपाल फोडून वाचलं आणि म्हणाला, मामानं लिवलंय येत्या मंगळवारी सुमेला पाहायला पाहुणे येणार आहेत. बोलणं चालणं थोडंफार झालंय. जमलंच तर मंगळवारी लगुलग सुपारी फोडायचं विचार आहे म्हणे. म्हणजे आज शनिवार, उद्या आयतवार आणि मधी सोमवार. अरे मग 2च दिवस आहेत हाताशी. तो मला उद्याच्याला सोडून ये बाबा. गोदाईला आनंद लपवता आला नव्हता. अगं उद्या कसं जमायचं? म्या वावरात वखरं धरायचं ठरवलंय. मग असं कर, मला एसटीला बसून दे, मपले म्या जाईन. तुम्हाला जमन का हो? तिने रंगरावला विचारलं. नाही मला नाही जमायचं. आताशी कुठं हिंडाय फिरायला लागलोय. एसटीनं जाणं नाही झेपायचं. बरं धनू, तू आजी जमावशील सांगून ये, म्या उद्या जाणार आहे म्हणून. यायचं असेल तर ये म्हणाव, जाऊ दोघी जोडीनं. भावाचं टपाल आल्यानं गोदाई मनोमन आनंदली होती. पण रात्री अंथरुणावर अंग टाकल्यावर मनात विचार आला, खरंच सुमीचं लगीन झालं तर मग धनूचं कसं होणार? आपण तर 6 महिन्यानं तिच्याशी धनूचा पाठ लावायचं ठरवलंय. बंडूला सांगून सुमीचं लगीन मोडाय पाहिजे. पर धनू राजी नाही झाला तर काय करायचं? तसा बी तो अगोदरच नाही म्हणलाय. आणि तसं झालं तर बंडू परत तोंड दावायचा नाही. माहेराची वाट कायमची मोडन. काय व कोतानला रे देवा. तो हाच भरोसा आहे आता. काय करायचं असन ते कर. तिच्या डोक्यात असेच काहीतरी विचार यायला लागले. भुंग्यावानी काळीच पोखरू लागले. धडधडत्या काळजानं पारूनं धनाजीला विचारलं, अव यशवंता भाऊजी म्हणत होते ती सरपंचाची आणि सरकारी कामाची काय भानगड आहे हो? काय नाही ग. नाही म्हणजे तुम्हाला नसन सांगायचं तर सांगू नका. पण गाव गप राहणार आहे का? पारू फुरंगटून म्हणाली. हेच तुम्हा बायकाचं. जरा काडी हेकडले तिकडं झाली का फुगले घाल, आलं डोळ्यात पाणी. गडी माणसाला 10 ठिकाणी डोकं लावावं लागते. याला काळाच्या गोष्टी समजून कामं करायला लागते आहेत. धनाजीनं तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावर ती काही बोललीच नाही. धनाजीच्या मनाची घालमेल झाली. पारूच्या डोळ्यातलं पाणी पाहून कसनुसं झालं. गावातलं येता जाता कोण ना कोण बोलणारच आहे, मग आपणच सांगितलेलं बरं असा विचार करून तो म्हणाला, हे बघ त्याचं असं आहे पारू, आपल्या शिवारातनं पाण्याचा पाटा जाणार आहे म्हण. आता आपलं वावर त्याच्या खाली जातं आहे का नाही ते आत्ताच सांगता येणार नाही. राड्याल पड्याल काय बी होईल. काय नाही होणार, नका काळजी करू. पारूनं धीर दिला. देव तो तोंड गोड करन आणि तुमचं बी. असं म्हणून ते धनाजीच्या कुशीत शिरले. धनाजीने तिला कुशीत घेतलं. केसावरून पाठीवरून प्रेमानं हात फिरवला. ती झोपी गेली. धनाजीचा डोळा लागत नव्हता. आढ्याकडं पाहता पाहता विचाराचं वारं भिरभिरू लागलं.
इतके दिवस पाण्याच्या पाटाची बातमी मनात घडी करून ठेवली होती. उगाच जीवाला घोर नको म्हणून घरात कोणालाही सांगितलं नव्हतं, अगदी पारूला सुद्धा. पण दुपारी यशवंतानं बोलता बोलता ती घडी विस्कटली होती. गोदाई आणि रंगरावांनी तिकडे लक्ष दिलं नव्हतं, पण पारूनं मात्र वर्मावर बोट ठेवलं होतं. त्यातल्या त्यात तिने जास्त विचारपूस केली नव्हती, हे बरं झालं होतं. तिने अजून काही विचारलं असतं तर तिला खोटं सांगता आलं नसतं. बाहेर बेडकांची एका सुरात डराव चालू होती. कदाचित त्यामुळे पारूची झोप चाळवली होती. ती उजव्या कुशीवरनं डाव्या कुशीत वळली, पुन्हा झोपी गेली. मधूनच कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला. मग गल्ली शांत झाली. धनूचेही डोळे मिटले. बेडकांची डरवाडरव तशी चालूच होती. धनू, ए पारू, अरे उठा रे, आवराय पाहिजे. हां म्हणता 9 वाजत्यान एसटी घावाय पाहिजे. गोदाईची हात ऐकून दोघेही झटक्यात उठले. धनाजी दार उघडून बाहेर गेला. अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालून पारू आले. तोंडावर पाणी मारलं. चूल पेटवून एका बाजूला आंघोळीला पाणी ठेवलं, दुसरीकडे चहाचं आधण ठेवलं. हातावर राखुंडी घेऊन बाहेर आली. जरासं फटफटलं होतं. तिला पाहून ओट्यावर बसलेलं कुत्रं उठलं. भेदरलेल्या नजरेनं वाकड्या मानेनं बघत ओटा उतरून खाली गेलं, तिथेच थांबलं. पारू आत गेल्यावर पुन्हा ओट्यावर येऊन बसलं. पारू आंघोळ करून स्वयंपाकाला लागली. धनाजीनं दुधाच्या धारा काढल्या. हातावर राखुंडी घेऊन ओट्यावर जाऊन बसला. घरातून ओसरीवर आणि ओसरीतून घरात फेऱ्या मारणाऱ्या गोदाईनं धनाजीला विचारलं, अरे धनू, तू काल जिजा मावशीला सांगितलं होतं का नाही? यशवंत भेटला होता देवळाजवळ, त्याला सांगितलं होतं. अरे त्या परीस 4 पावलं पुढं जाऊन तिलाच सांगायचं होतं ना. यशवंत विसरला असेल, मग मी आज जाऊन येते. गोदाई ओटा उतरून तरा पुढे गेली. धनाजी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. आपण निरोप दिल्याचं तिला खरं वाटलं नाही का काय, असा विचार करायला लागला. तो उठून आत आला. पारूनं आंघोळीचं पाणी काढलं. बदलण्यासाठी कपडे ठेवून बाहेर आली. तिच्या मागे रंगरावही आले. मामांजी उठले का? वय तुझ्या सासूची तक चालली, मग उठायला लागतंय. बसा, चहा आणू? वय आण, पाणी बी आण, तोंड खळबळून घेतोय. पारू पाण्याचा तांब्या आणि चहा घेऊन आली. चहा खाली ठेवून तांब्या सासऱ्याच्या हातात दिला. तेवढ्यात गोदाई आली, ओट्यावर टेकली. आत्या, तुम्हाला आणू का चहा? आण बाई आण. जिजेनं दिलता, पर तिच्या चहाला चौकावाच नसती, नुसतं गरम पाणी. पारू चहा घेऊन आले. सासऱ्याचा चहाचा कप आणि पाण्याचा तांब्या उचलून घेऊ लागली. तिला थांबवत गोदाईनं विचारलं, स्वयंपाक झाला का गं? माझ्यासाठी 2-2.5 भाकरी कर ना. भाजी काय केली? भाजी भेंडीची केली. भेंडी मला आवडत नाही, ठावा नाही का? अव पर 7-8 कोसाची वाट आहे. पातळ कोरड्यास कसं नेणार? सुक्या भाजीला दुसरं काय नव्हतं म्हणून. बरं थोडा सुका झुणका कर. सासूच्या सांगण्याप्रमाणे पारू पुन्हा चुलीजवळ बसली. धनाजीला न्याहारी दिली. सासूला आंघोळीसाठी पाणी ठेवलं. आंघोळ करून गोदाई ठेवणीतलं लुगडं नेसली. कपाळावर रुपया एवढं ठसठशीत कुंकू लावलं. गळ्यात 21 मण्यांची बोरमाळ घातली. पायातल्या बोटात जोडवी, मासोळ्या कौतुकानं सरकवल्या. रोजच्या नेसण्यासाठी 2 लुगडी पिशवीत कोंबली. देव्हाऱ्यातल्या देवांच्या पाया पडून माहेरला जाण्यासाठी ती तयार झाली. जाता जाता रंगरावांच्या पायाला हात लावला. औषध पाणी वेळेवर घ्या सांगितलं. ती घराबाहेर पडण्या अगोदर पारूनं तिच्या पायावर डोकं ठेवलं. रंगराव आणि धनाजी तिला सोडवायला निघाले तेव्हा पारूच्या डोळ्यात पाणी आलं. जपून जावा, असा सासूला निरोप देताना हुंदका दाटून आला. काहीतरी हरवल्यासारखं वाटलं. गोदाई चौकात पोचली तरी जिजाबाई आलेली नव्हती. थोडा वेळ इकडे तिकडे बघून धनाजीला म्हणाली, धनू, अरे मावशी अजून आली नाही, जरा पाहून तरी येते का नाही? धनाजी तिच्या घरी जाण्यासाठी निघाला, पण जिजाबाई समोरून येताना दिसल्यावर थांबला. ती काय आली पाय मावशी? जिजाबाईला येताना बघून गोदाईच्या तोंडावर हसू दिसायला लागलं. ती जवळ येताच म्हणाली, बया, म्या म्हणलं येते का नाही कोण जाणं. अगं यशवंताचं पोर बसलं हाटून, काय केल्या सोडना. गुळ खोबरं दिल्यावर बसलं गप. मग कसा तरी डोळा चुकावला आणि आले.
जिजाईचं हे बोलणं ऐकून गोदाईच्या कपाळाची शीर ताणली. आपल्या नशिबाला हे सुख नाही म्हणून ती हिरमुसली. जिजाबाई आणि गोदाबाई दोघी चुलत बहिणी. दोघींचं लग्न 6 महिन्याच्या अंतरानं झालं होतं. जिजाबाईच्या यशवंताच्या जन्मानंतर 3 महिन्यांनी धनाजीचा जन्म झाला. धनाजीचं लग्न यशवंताच्या अगोदर झालं होतं. यशवंताला एक मुलगा आणि एक मुलगी झाली, पण धनाजी अजूनही पहिल्या लेकराची वाट बघतोय. गोदाईच्या मनाची ही जखम ठाई ठाई ठसठसत होती. एसटी फुपाटा उडवत आली. 2 प्रवासी उतरले, 4-5 चढले. धनाजी आणि रंगरावांनी हात हलवून दोघींना निरोप दिला. कंडक्टरनं धाडकन दार ओढून घंटी दिली. फुर्र फुर्र करत वाट बघणारं इंजिन भुर्र करत एसटीला घेऊन पळालं. मागे फुफाटा तेवढा उडताना दिसत होता. कोस 1.5 कोस दोघी बहिणींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि जिजाबाई काहीतरी आठवल्यासारखं करून म्हणाली, "होय का अक्के, यशवंत म्हणत होता बंडूचा टपाल आलंय म्हण. काय म्हणतोय भाऊ? अगं त्याच्या पोरीला पाहुणे पाहायला येणार आहेत म्हणून तर एवढ्या गाळी गर्दीत निघाले ना." "होय, कोणा गावचे आहेत पाहुणे? काय की बाई, तसं उलगडून काय लिहिलेलं नाही." "बरं, हे काय का असं ना, अंगाला हळद लागली म्हणजे झालं. तिचं लवकर कुठं काही जुळण असं वाटतच नव्हतं. पोर अशी आणि तिची आई तशी, दोघी बी सारख्याच. बरं मला सांग, तू किती दिवस मुक्कामाचं ठरवलंय?" जिजाबाईला परतीच्या प्रवासाची काळजी लागली होती. "अगं सोमवारच्याला पाहुणे येऊन जातील. मी आम्ही बघते, बुधवारी नाही तर बेस्तरवारी. बंडूला भेटायचं होतं ग. नाही तर तसं बी आईबापाच्या मागं माहिरात असतंय तरी काय. मी आम्ही पाहते तिकडला हाल हवाला कसा आहे. म्हातारी लगेच सोडायचे नाहीत. 4-8 दिवस राखून ठेवते. बघू काय करायचं ते." आईला आणि मावशीला गाडीत बसवून धनाजी घरी आला. रंगाराव तिकडेच देवळाजवळ जोडीदारांसोबत गप्पा मारत बसले. पारू ओसरीत उदासवाणी बसली होती. "काय झालं ग, तोंड काऊन उतरलंय?" "अव आत्या नाही ना, घर कसं सुनं सुनं वाटाय." "घ्या तो हजा म्हणा आणि तू ह्या वाचून कर म्हणा म्हणतात ते काही खोटं नाही. आवर पटकन, मला निघाय पाहिजे." "मी अभि येते, घरात मन नाही लागायचं." "अगं पर दादा." धनाजीला बापाची काळजी वाटत होती. "आता बरं वाटते की त्यांना, काहून काळजी करताय? आणि गाय वासरू त्यांना कोण बघणार? त्यांना बी नेऊ की संग." "बरं आज मी एकला जाऊन येतो, उद्या आपण 3घं बी जाऊ. बघू दादा काय म्हणतात ते. मी आज जनावरं पाणी पाजून आणतो, तो तयारी करून ठेव." "थांबा, मी अभि येते, पाण्याच्या 2 खेपा घेऊन येते." हंडा कळशी घेऊन पारू निघाली. बारवावर अंजी भेटली. "पारू, तू ही सासू कुठं गेली ग सकाळी सकाळी?" "अगं माहेरला गेली. माई सासू बी आज गायवाडीला खेटीला जाणार आहे. दुपारी येते मी, चालन का?" "अगं ये की, तेवढीच मला बी सोबत." धनाजी जनावराला पाणी पाजून परत येईपर्यंत तिच्या 2 खेपा झाल्या. धनाजीचा भाकर तुकडा बांधून पारू त्याची वाट पाहत बसली. धनाजीनं गाय गोठ्यात बांधली. बैल गाडीला जुंपून मळ्याची वाट धरली. पारू ओट्यावर आली. वळचणीला पाहिलं. चिमण्यांची जोडी दिसली नाही. कुठे गेले असतील दोघं, विचार करायला लागली. घरात एकटीला कसं तरी वाटायला लागलं. मग गोठ्यात चक्कर मारून आली. वासराला कुरवाळून पाणी पाजलं. गाईच्या पाठीवरनं हात फिरवला. चिमणीसाठी पाण्याची वाटी ठेवून दाणे टाकले. जेवणासाठी सासऱ्याची वाट पाहू लागली. मुठभर शेंगा घेऊन ओसरीत बसली. एक शेंग फोडून शेंगदाणे उगाचच चावत बसली. अंजी तिच्या लेकराला काखोटीला मारून आली. लेकराला खाली ठेवून टेकली. "आज काय उपास बिपास आहे काय?" असं विचारत 2 शेंगा उचलून फोडल्या, दाणे काढले, लेकराच्या तोंडात घातले. "उपास नाही ग, उगा आपला असंच. मामाजी बसले देवळा क, ते आल्यावर जेवण म्हणलं. तसं बी आज जेवशीच वाटेना पाय." "काहून?" "अगं सासू नाही ना, घर कसं सुनं सुनं वाटतंय. चाल घरात, बारक्याला गुळ देते." दोघीही उठून घरात आल्या. पारूनं शेंगा आणि गूळ अंजीच्या पुढे ठेवला. "अगं तुला बी जेवून घ्यायचं होतं." अंजीनं सुचवलं. "अगं पर सासरा अवचित आला म्हणजे झाला का घोटाळा? म्हणतीन माया अगोदर जेवली." "हा ते बी खरंच आहे म्हणा. सासूर वाशनीचा जेलमच वाईट. असं करू नको आणि तसं करू नको. विचारल्या बिगर एक पाऊल बी टाकता येत नाही." अंजी काकुळतीला येऊन म्हणाली. "तसं नाही ग,
थोडा मानपान बी सांभाळायला लागतोय. आमचा सासरा तसा लय चांगला आहे. लेकीवानी जीव लावत्यात मला. सासू बी चांगली आहे. पर त्यांची नातू खेळवायची इच्छा पुरी होईना म्हणून कातावल्यावानी करतात. अगं मग घे की जीवन. जेवता जेवता एक सांगायचे बी आहे तुला. तू बी 2 घास खाशील माझ्या संगट तर जेवते म्या. आण बाई आण. भाजी काय केली? काय भेंडी आणि सुका काय. असं म्हणून पारू जेवणाचं ताट आणण्यासाठी उठली. एकच ताट आण पारू, संग जीव. पारूनं जेवणाचं ताट आणलं, पाण्याचा तांब्या आणला. दोघी जेवायला लागल्या. बारका जेवला का नाही त्याला बी भरेव की. अगं आम्ही जेवूनच आलतो, पर तो हा आग्रह मोडता येत नाही. बरं काय सांगत होती? ते वय. पर कोणाकडं काय बोलू नको, माई शपथ आहे तुला. सुटली म्हण. सुटली ग? अगं परवाच्याला सुशी आलती. ती म्हणत होती तुझ्या सासूनं भीमा ऐकून कोंबडं नेलतं म्हण. त्यांचं जागरण होतं ना त्या दिवशी गपचिप तुमच्या मसुबाला कापलं आणि त्याचं मटण यांच्या बोकडाच्या मटणात घातलं. समद्याला प्रसाद मिळाय पाहिजे म्हण. आणि म्हणली ही भानगड तुमच्या घरात कोणाला ठावच नाही. दारात वाहनांचा आवाज ऐकून दोघी चापापल्या. रंगराव आत येता येता अंजीला पाहून म्हणाले, अरे वा अंजाबाई, आज कशी वाट चुकली म्हणायची. मामंजी हातपाय धुवून घ्या, मी जेवाय वाढते. पारू जेवायचं सोडून उठली. अगं पारू भाऊ दे, तुमचं झाल्या वाढ मला. अव नका, आत्ताच उशीर झालाय, बसा पडदिशी. पारूनं रंगरावचं न ऐकता त्यांचं ताट वाढून आणलं. सतरंजी घालून शेजारी ताट ठेवलं. रंगराव जेवण उरकून म्हणाले, सुनबाई म्या पडतो बरं का जरा. अंजी आणि पारू पुन्हा ओसरीत बोलत बसल्या. थोडा वेळ बसल्यानंतर तिचं पोरगं रडायला लागलं. मग अंजी निघून गेली. पारूनं दार लावलं, अंग टाकलं. अंजीनं कोंबड्याची सांगितलेली घटना ऐकून पारू दुखावली होती. ही घटना धनाजीला माहिती असली पाहिजे आणि तसं असेल तर धनाजीने तिला का सांगितलं नसावं याचा ती विचार करायला लागली. सासू त्या दिवशी बाहेरूनच मळ्यात का गेली आणि परत आल्यावर तशीच भीमाईच्या घरी का गेली याचा आत्ता उलगडा झाला होता. सासू आपल्या विरुद्ध काही कारस्थान करत नाही ना अशी ही शंका तिला आली. भावाचा टपाल आल्याबरोबर सासू लगेच निघून गेली. सुमीच्या लग्नाचा खरंच तिला आनंद झालाय का तिच्या मनात अजून काही शिस्त आहे? अंजीनं सांगितलं म्हणून समजलं. नक्कीच सासूच्या मनात काहीतरी चाललंय. आपण ती निघाली तेव्हा तिच्या पाया पडलो, तिने आशीर्वाद पण नाही दिला. म्हणजे त्यावेळी तिच्या मनात नक्की काहीतरी वेगळं चालू असलं पाहिजे. पण समजणार कसं? गाईचं हंबरणं तिला ऐकू आलं. काय झालं पाहण्यासाठी ती गोठ्यात गेली, पण वेगळं असं काही जाणवलं नाही. पाण्याची बादली भरून तिने गाईच्या पुढे ठेवली. गाईनं बादलीत तोंड घातलं आणि बाहेर काढलं तेव्हा बादली रिकामी झाली होती. म्हणजे तिला तहान लागली होती म्हणून ती हंबरली असावी असा पारूनं अंदाज बांधला. ती घरात जाण्यासाठी परतली तेव्हा भुर्र आवाज करत चिमणी अगदी तिच्या जवळनं उडत बाहेर गेली. पारूच्या आठवणी चाळवल्या. ती पुन्हा गोठ्यात गेली. गाईला सोडून आणलं. भिंती शेजारी उभी केली. धडपड करत तिच्या पाठीवर चढली. हळूच घरट्यात डोकावली. तिचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. घरट्यात सागरगोट्यासारखी 3 अंडी होती. आपला आनंद उरात दाबून ती लगबगीनं खाली उतरली. गाईला पुन्हा गोठ्यात बांधलं. घरात परतली तेव्हा काय करू आणि काय नको असं झालं तिला. चालताना पाय जमिनीला लागत नाही असं वाटलं. पाण्याची वाटी भरून रोजच्या जागी ठेवली. मुठभर दाण्याऐवजी पसाभर दाणे टाकले. चिमणी थोड्या दिवसात आई होणार ही भावनाच तिला सुखावून गेली. खरं म्हणजे आई होण्याच्या पाऊल वाटेवर तिचंही पाऊल पडलं होतं, पण तिच्या मनाला अजून खात्री वाटत नव्हती. 2 महिने उलटून गेले होते पण तिचा पदर ओला झाला नव्हता. 1-2 वेळा धनाजीला सांगावंसं वाटलं होतं, पण आज सांगावं आणि उद्या पदर ओला झाला म्हणजे आनंदावर विरजण पाडायचं. त्यापेक्षा अजून एखादा महिना थांबून मग सांगावं असं स्वतःला बजावलं होतं. त्या दिवशी रानातल्या पाटाचा विषय निघाला तेव्हा आपण काय होणार नाही असं म्हटल्यावर देव तोह तोंड गोड करीन असं ते म्हणले होते. आपण बी तुमचं बी तोंड गोड करीन असं अवचित बोलून गेलतो. तेव्हा आपल्याला हेच सांगायचं होतं.
बरं झालं त्यांनी कशाबद्दल असं विचारलं नाही. तसं विचारलं असतं तर मग खोटं बोलायला जमलं नसतं. विचार करता करता ती स्वतःशी हसली, पोटावरनं हात फिरवला, एक मुका घेतला. दिवस कळता कळता थकून भागून धनाजी घरी आला. दिवसभर वखरावर उभं राहून त्याचे पाय लाकडावाने कडक झाले होते. पारूनं त्याला ऊन ऊन पाणी अंगावर घ्यायला सांगितलं. जेवता जेवता पारूनं त्याला विचारलं, रान किती तयार झालं व? अर्धमुर्ध झाले. उद्याचा दिस खापाय लागन. मंगळवारी नाही तर बुधवारी पाभर धरता येईन. मग उद्याचं काय? काय आहे म्हणजे मी येऊ का कसं? आली तर चालन. काश्यात आज काटं काढून टाकता येतील. दादा काय म्हणतात विचारलं का नाही? नाही विचारलं नाही, कारण ते पार दुपारच्याला आलते, जेवले आणि मग लगेच झोपले. मी बी विचार केला, आत्या नाही ती घरात, त्यांना बी करमत नसन, सकाळी तुम्हीच विचारा की. रात्री जेवताना धनाजीनं बापाला रानात येणार का असा विचार करत होता, पण त्याची हिंमत झाली नाही. दिवसभर काय केलं अशी विचारपूस करून वेळ मारून दिली होती. चतकोरभर भाकर बापाला आग्रहानं जास्त खाऊ घातली होती. रात्रीची भांडी कुंडी आवरून पारू झोपायला आली तेव्हा तेलाची वाटी घेऊन आली. तेलानं धनाजीचे पाय चोळून दिले. डोक्यावर तेल घालून चंपी करून दिली, त्यामुळे त्याच्या डोळ्यावर झापड आली. बोलता बोलता तो झोपी गेला. तीही त्याच्या शेजारी कलंडली. त्याचा हात हातात घेऊन हलकेच पोटावर ठेवला. एक गोड संवेदना जाणवली. मग त्याच्या बोटात बोटं गुंफून डोळे मिटले. बेडकांची डरावडराव आज अंगाईप्रमाणे वाटत होती आणि ती ऐकता ऐकता कधीतरी तिचा डोळा लागला. श्रोते हो, हा होता भाग 7. भाग 8 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.